पाणी हे जीवन आहे आणि हे पाणी जर एखाद्याच्या आयुष्यातून काढून घेतलं तर. नमस्कार, मी वैभव आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आपण आलो आहोत खेलदरी गावामध्ये. खेलदरी गावामध्ये या ठिकाणी काही महिला आहेत. त्या महिला रस्त्यावरती बसलेल्या आहेत आणि त्यांना पिण्यासाठी पाण्याची वणवण भटकावं लागत आहे. आपण या महिलांकडे जाऊन त्यांना विचारू नेमकी काय प्रकार आहे. नमस्कार ताई, काय नाव आपलं? शीतल ज्ञानेश्वर जगताप. आम्ही खेलदरीमध्ये राहतो. आम्हाला पिण्याची पाणी कुठून आणावं लागतं. 8 ते 10 दिवसानंतर पण पाणी येतं, ते पण आम्हाला प्यायचं पाणी पुरेसे भेटत नाही. काय पाणी कमी काय येतं काय माहिती आपल्याला? नाही, ते नाही सांगता येणार. असं सांगत होते काल की तिकडून आमची पुरी गावावरून पाणी जिथून येतं ना तिथून पाईपलाईन बंद करण्यात आलेली. मग आता पाण्यासाठी तुम्ही काय करताय? तुम्ही आता हंडा मोर्चा काढलाय. 8 दिवसापासून पाणी नाही. पाण्यासाठी कुठून पाणी आणत होत तुम्ही? आम्ही कुठून पण मळ्यांमधून विहिरींचं पाणी पितोय. बरं, या ठिकाणी महिला आहेत, त्या देखील काहीतरी सांगताय. काय नाव आहे तुमचं? कामिनी अनिल यशवंते. काय नेमकी काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे का आम्हाला 1 ते 1.5 महिना झाला पाणीच येत नाहीये. आम्ही 2-2, 3-3 किलोमीटरवरती जाऊन पाणी आणतो. ज्या शेतकऱ्यांकडे आहे ते देता आम्हाला पाणी, ज्यांच्याकडे नाही ते देतच नाही. ते बोलता जा तुम्ही गावात जा, तुमच्या गावात कुठूनही पाणी आणा, आम्ही कुठून तुम्हाला पाणी द्यायचं. मग आता जे पाणी आहे आमच्या गावामध्ये थोडंफार पाणी आहे ते ड्रम भरून ठेवलेले राहता, ते पण खराब पाणी. ते पाणी पिल्याने आमचे पोरं आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर आम्हाला पाणीच भेटत नाही. कुठं जावं लागतं पाण्याला. आम्ही काय करायचं? ग्रामपंचायत पण कुठून पाणी देणार आहे आम्हाला? ग्रामपंचायतवाले जिथून पाणी भेटतं तिथलं पण पाणी बंद केलं आमचं आलं. मग पाणी कुठून आणणार आहे आम्हाला? तुम्ही सरपंचांना गावातील नागरिकांना सांगितलं होतं का काय प्रॉब्लेम? सांगितलं आम्हाला. 1 महिना झाला पाणी नाही, आम्हाला पाणी पाहिजे. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं आपली पाईपलाईन बंद केली वा. मग आता तुम्ही काय करणार? मग आम्ही बाहेर मोर्चा काढला, आम्हाला पाणी पाहिजेच. मग आम्ही ग्रामपंचायत समोर हंडे घेऊन येऊन बसलो, आम्हाला पाणी पाहिजे. नक्कीच. या ठिकाणी एक वृद्ध महिला आहे, ज्या महिलेला दिसत नाही. आपण त्या सुद्धा महिलेशी बोलूया. ताई, काय नाव तुमचं? आजी शारदा विजय निकम. काय नेमकी काय त्रास होतो तुम्हाला? दिसत नाही. कुठं जाऊ पाण्याला सांगा? पाणी नाही ना, मला ठाक पाणी नाही घरामध्ये. दिसत नाही तुम्हाला? नाही, अजिबात दिसत नाही. जो कोणचा पदा मी एकटीच राहते. म्हणजे गावामध्ये इतर महिला आहेत त्या बाहेर पाणी घ्यायला जातात, परंतु अशी महिला आहे की ज्या महिलेला काही दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही. मग ती महिला गावामध्ये एकटीच राहते. घरामध्ये त्या महिला व्यतिरिक्त कोणी राहत नाही. मग त्या महिलेला देखील पाण्याची पाण्याची टंचाई, पाणी आणण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. मग ती महिला पाण्यासाठी काय करेल हा देखील या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी गावातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. नेमकी काय प्रकार आहे? दादा, काय नाव आपलं? सागर जाधव. नेमकी काय त्रास होतोय, काय सांगाल तुम्ही? झालंय असं, गेल्या महिन्यापासून आमच्या गावात पाणी येत नाही. तर इथल्या ज्या मोलमजुरी करणाऱ्या बायका आहे तर 2-2 किलोमीटरवर जाऊन पाणी आणताय. त्यांची आतोनात हाल होत आहे पाण्यासाठी. त्यांच्या घरात लहान पोरं आहे आणि जेव्हा कायमस्वरूपी पाणी येत होतं तर व्यवस्थित पाणी होतं, पण आता जर पाणी बंद झालं, इकडून तिकडून पाणी आणताय, पोरं त्यांच्या आजारी पडताय. शासनाने जे 44 गाव पाणी पुरवठा योजना चालू केली आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला पुरी या गावातून पाणी यायचं इथून मागं महिन्यापूर्वी. तर शासनाने एवढा खर्च करून आम्हाला पाणी दिलं, पाईपलाईन केली, पण काही अधिकाऱ्यांनी आडमुठेपणा म्हणा किंवा हुकुमशाही म्हणा आमच्या गावाला येणारी पाईपलाईन कापून त्याला बंद थाळं लावून दिलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला पाणी भेटणार नाही. मग प्रश्न हा आहे की मग शासनाने जी पाईपलाईन दिली ती अशीच दिली का? उगाच खर्च केला का? पाण्याची गरज होती म्हणूनच दिली ना. मग आता हा आडमुठेपणा नेमका या अधिकाऱ्यांचा म्हणावा. मग त्यासाठी आमच्या सरपंचांनी फोन केला, का रे बाबा तुम्ही असं का केलं? आम्हाला शासनाने पाईपलाईन दिली तर पाण्यासाठी दिली ना, ती आम्ही काय कोणाला वापरतोय का? शेतकऱ्यांसाठी वापरतोय. गरीब जी जनता आहे ती पाण्यासाठीच, त्यांना पिण्यासाठीच पाईपलाईन दिली. तर म्हणजे बघा अधिकाऱ्यांची मुजोरी की सरपंच म्हणजे आता लोकांच्या याच्यासाठीच फोन करतात, स्वतःसाठी करत नाही. तर त्यांना दमदाटी स्वरूप आम्ही तुमच्यावर गुन्हे करू, आम्ही तुझ्यावर गुन्हे दाखल करू, असं करू तसं करू, आम्ही बंद थाळे ओपन करणार नाही, इथपर्यंत त्यांची मजल गेली. मग काय करायचं या गरिबांनी? कुठं जायचं? कुठं न्याय मागायचा? नक्कीच. आणि माझं एक म्हणणं आहे, तुमच्याकडे जर पाण्याचं एवढं शॉर्टेज आहे, जे तुम्ही प्रायव्हेट देताय कंपनीला कनेक्शन, अधिकारी जे फोन करून सांगता ना तुमच्यावर गुन्हे दाखल करू, फोन करून सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः या,
ते जे आहे तुम्ही देताय प्रायव्हेट, तर ते कनेक्शन बंद करा. हे पाणी पुरवठा जो आलाय तो प्रायव्हेट साठी नाही ना. तर प्रायव्हेट कंपन्या असतील, इतर प्रायव्हेट व्यवसाय त्यांना पाणी देतात, देताच आहे ना. मग फक्त नागरिकांना नागरिकांना एवढे हाल करताय लोक, एवढे 2 महिन्यापासून ते पाण्यापासून महिन्यापासून वंचित आहे. डायरेक्ट असं सांगितलंय की आम्ही कंपन्यांना पाणी देणारच आणि कंपन्यांमुळेच पाणी चालू आहे, बाकी गावासाठी पाणी चालू नाही. योजना का सांगायला का फक्त 44 पाणी पुरवठा योजना गरिबांसाठी? ही योजना जी चालू केली होती ते चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल यांनी ही 44 गाव पुरवठा पाणी पुरवठा योजना चालू केलेली होती. ती सामान्य नागरिकांसाठी चालू केली होती, परंतु आत्ताच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा मग या अधिकाऱ्यांनी थोडक्यात ही फक्त व्यावसायिकांना पाणी देत आहेत आणि सामान्य नागरिकांना मात्र ते देत नाहीत. कारण व्यावसायिकांकडून त्यांना पैसा भेटतो, परंतु हे जे सामान्य नागरिक आहेत, गावातील नागरिक आहेत, त्यांना पिण्यासाठी त्यांना ते वंचित राहिले. पिण्यासाठी पाण्याची ते कुठे भटकंती करत राहिले तरी त्यांना कुठल्याही पद्धतीने त्यांना त्रास होणार, त्याचा त्यांना काही त्याच्याशी देणं घेणं नाही. परंतु त्यांना प्रायव्हेट जे व्यवसाय असतील त्यांना मात्र त्या पाणी द्यायचं आहे. या ठिकाणी गावाचे सरपंच आहेत, आपण त्यांचे देखील संपर्क करू. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि आपण काय केलं या संदर्भात? खरं म्हणजे पाणी हे जीवन आहे आणि जसा पाण्यातला मासा काही वेळापुरता पाण्यातून बाहेर काढला तर तो तरफडतो, तशीच परिस्थिती माझ्या गावाची तयार झालेली. का 1 महिन्यापासून माझं गाव स्वस्त आहे का पाणी नाही, ते तरफडत आहे, इकडून तिकडून पाणी होऊन चाललं आहे. ते जेवढे प्रयत्न ग्रामपंचायतकडून किंवा आमच्याकडून होतील तेवढे प्रयत्न आम्ही करतो आहे. टँकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. गावात एक विहीर खोदलेली, त्या विहिरीला पाण्याचा स्रोत नाही आहे, पण जे साठवणुकीचं पाणी आहे ते कंटिन्यू लोक वापरासाठी घेऊन जात आहे. तर झालं असं की 1 महिन्यापासून गावाला पाणी येत नाही, म्हणून आम्ही 4 दिवसापूर्वी जाऊन आम्ही स्वतः कनेक्शन चालू केलं. तिथून संबंधित अधिकाऱ्याला कोणतरी सांगितलं, खेलदरीवाल्यांनी कनेक्शन चालू केलं, तर त्यांनी तात्काळ फोन केला मला का तुम्ही आम्हाला न विचारता कसं पाणी घेतलं आणि जर तुम्ही पाणी घेतलंय तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन. तर त्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं का साहेब तुम्ही आम्हाला एक नियोजन द्या का 4 दिवसाला का 8 दिवसाला तर आमचा कर्मचारी तुम्हाला पाणी देईल म्हणून. त्या परिस्थितीत तुम्ही पाणी दिलं तर आम्ही त्या गोष्टीला मान्य आहे. आता सरकार म्हणतं 55 लिटर पर डोई पाणी दिलं पाहिजे. अक्षरशः 55 लिटर काय, तुम्ही दिवसाला 5 लिटर पाणीसुद्धा आम्हाला पूर्तता करू नाही राहिले. मोदी साहेब म्हणताय हर घर नल हर घर जल, त्याचं काम मोठ्या प्रमाणात चाललं आहे. मग जर सरकारवरून मोदी सरकार जर याच्यावर एवढा मोठा खर्च करतं आहे, प्रत्येक घरापर्यंत नळ पोचवण्याचं काम करतं आहे, मग जी यंत्रणा बसली इथं, ह्या यंत्रणेनं फक्त कंपन्या असतील, हॉटेल व्यवसाय असतील किंवा काही मातब्बर शेतकरी असतील यांना पोचणी घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे म्हणून आमची योजना चालते. आमच्या ग्रामपंचायतीचं बिल आम्ही ॲडव्हान्समध्ये जमा करतो. कारण का आम्हाला माहिती आहे आमचं गाव दुष्काळी आहे, आम्हाला 100% पाण्याशिवाय होणार नाही. कारण आम्ही किती चांगले कामं केले, गावाला पाणी आलं नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. तर त्या पद्धतीनं आता आम्ही हे सगळे तुम्ही पाहता. ॲडव्हान्स पेमेंट म्हणजे पाणी यायच्या तुम्ही त्यांना पेमेंट करतोय, तरी पण पाणी भेटत नाही. तर हे सगळं हा असा प्रकार चालला आहे. काल परवा त्यांनी आमचं येणाऱ्या पाणी आम्हाला कुठली सूचना न देता कनेक्शन कट करून टाकलेलं आहे, त्याला थाळं जोडून दिलं आहे. मी ती पण तुम्हाला दाखवून देतो. आणि त्यांना काल फोन केला असता तर त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन करतो, सांगतो, पाहतो, हे सगळ्या गोष्टी चालले. तर आज तुम्ही पाहिलं असेल या सगळ्या महिला इथं आले आणि तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की या सर्व महिला रोजगार लोक आहे, यांच्याकडे शेतेवाड्या नाही, तर हे काही शेतात विहीर खोदतील, बोर करतील आणि मग पाणी भरतील, अशी काही परिस्थिती नाही. जर आता या 2 दिवसात त्यांनी जोडून पाणी दिलं तर ठीक, नाही तर आम्ही संबंधित कार्यालयावर हाय असे हे सगळं गाव उठून जाऊन बसणार तिथं. बाबा एक तर आमची पाण्याची व्यवस्था करा, नसेल तर आम्ही तुमच्याकडे मुक्कामी थांबून घेतो म्हणून. नक्कीच. मग सध्या आता गावात पाणी नाही, त्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या? आता सध्या आहे त्या विहिरीतला जो पाण्याचा साठा आहे आम्ही तिथून भरून देतोय आणि तो कमीच पडला तर मग शेवटी मला टँकरची व्यवस्था आम्हाला ग्रामपंचायतला करावं लागणार. बरोबर, नक्कीच. आपण बघितलं असेल अशा पद्धतीने काय म्हणतो आपण, शासनाची धोरणं आहे ती चांगली आहे गावासाठी किंवा गरीब लोकांसाठी. मग आता जे अधिकारी आहे, मुजोर अधिकारी, त्यांनी आडमुठेचे धोरण सोडून गावाला पाणी दिलं पाहिजे असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतं. आम्ही विनंती करतो त्यांना की गावाला पाणी लवकरात लवकर द्या. नक्कीच. आपण बघितलं असेल पाण्यासाठी महिला वर्ग, पुरुष वर्ग या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे. आता संबंधित प्रश्नावरती शासन प्रशासन काय कारवाई करतं याकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. या संदर्भात जर पाणी नाहीच मिळालं लवकरात लवकर
तर सरपंचांनी आज सांगितलं आहे की संपूर्ण गाव या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचे त्यांनी तीव्र आंदोलन छेडणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण या नंतरची अपडेट देखील घेऊयात. तोपर्यंत बघा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. हॅलो हॅलो. बेरड साहेब बोलताय? हो हो. साहेब नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मधून वैभव भांबर बोलतोय, टेक्निकल ब्युरो. हा बोला. सर, खेल्लरी गावातील नागरिकांचा मला कॉल आलेला होता. मी खेल्लरी गावात आलेलो होतो. या ठिकाणी महिला आणि पुरुष रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे आमच्या गावाला गेल्या महिन्यापासून पाणी नाही आणि सरपंचांना विचारलं तर सरपंचांनी सांगितलं की तुमच्या विभागाकडून पाईपलाईनिंग बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे आधी पाणी कमी येत होतं आणि पाईपलाईन पूर्ण बंद केलेली आहे. काय नेमकी काय प्रकारे सांगता येईल सर? सर तुम्ही जर आमच्या ऑफिसला आले ना? नाही सर, कॉल रेकॉर्ड होतोय. बातमी त्यांची आम्ही बाईट घेतलेली आहे. याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे आम्हाला फक्त तेवढं ऐकायचं आहे. बर. तर उत्तर ऐकायचं. पण सर आता बघा, आता कसं, आता मी ऑफिसला निघालो आहे. तुम्ही जर ऑफिसला आले तर खरं चांगलं होईल. कसं तुम्हाला आम्ही त्यांच्या ग्रामसेवकांशी पण बोललोय बरं का. त्यांच्या ग्रामसेवकांशी आमच्या वरिष्ठांचं बोलणे झालं आहे बरं का. त्याच्यामुळे त्यांना आज बोलवलेलं ऑफिसला आमच्या साहेबांनी. नाही पण मग तुम्ही याच्यावरती उपाययोजना काय करणार? पण पाणी बंद केलं तर तिथं पूर्ण पाईपलाईनला सील लावलेलं आहे डायरेक्ट. नाही त्याच्यासाठी सर. हॅलो सर बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर त्याच्यासाठी ना तुम्ही जरी आले ऑफिसला तरी चालेल सर. आणि मला सांगा त्यांचं बिल थकीत आहे का? बिलाचा प्रश्न नाही. बिल असतं सांगितलंय आमचं ग्रामपंचायतीचं बिल ऍडव्हान्स मध्ये दिलेलं असतं. नाही ऍडव्हान्स नाही, पण ते रेग्युलर आहे, नो प्रॉब्लेम. बरोबर. आणि त्याच पद्धतीनं त्यांचं असंही म्हणणं आहे की जे प्रायव्हेट जे व्यवसाय आहेत त्यांना पाणी देत आहे, परंतु सामान्य नागरिकांना, गावांना, ग्रामपंचायतींना पाणी देत नाही तुम्ही. सर या सर्वांचं आरोप आहे, काय सांगाल? सर या सर्वांचं उत्तर तुम्हाला ऑफिसला आल्यानंतर मिळेल. आमचे वरिष्ठ आहेत, कारण आम्ही 15 दिवसापासून रोज आहे सर, नाशिक ते चांदवड, नाशिक चांदवड. जबाबदारी आम्हाला उत्तर देण्यासाठी तुमची जबाबदारी नाही असं म्हणणं आहे तुमचं? नाही तुम्ही आलेत ना सर, सर्व तिथे तुम्हाला मिळेल बरं का. कारण आम्ही 15 दिवसातून सर 14 राऊंड झाले माझे साहेबांचे आणि आमचे. रात्री 2-2, 2:30 पर्यंत आम्ही घरी आलोय सर. एवढं कशासाठी करतोय ते कनेक्शन देखील सर, कनेक्शन देखील तुम्हीच कट केले आहेत ना? जर तुमचे बिल जर रेग्युलर येत आहे, रेग्युलर पेइंग आहे ते तुमचे, मग तुम्ही कनेक्शन कट का केले सरजी? सर त्याच्या मागचं कारण असं आहे, आता क्लिअर सांगतो तुम्हाला. एकदा सरपंच आणि आम्ही सरपंचांना बोलवलं होतं. म्हणजे त्यांचा वॉल बंद केल्यानंतर पण आहे ना 1 इंचाचं पाणी त्यांच्या सममध्ये पडत होतं त्या दिवशी. त्यांना सांगितलं, म्हटलं असं व्हायला नको, म्हटलं पुढच्याही गावांना आपल्याला पाणी पुरवठा करायचा असतो ना, करायला पाहिजे सर. योजनेतल्या सर्व गावांना पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. परंतु त्यांचं म्हणणं असं देखील आहे, त्यांनी तुम्हाला जेव्हा कॉल केला तेव्हा तुम्ही सांगितलं आमच्यासाठी जे प्रायव्हेट जे व्यावसायिक आहेत त्यांना पाणी देणं महत्वाचं आहे, त्यांच्याकडून आम्हाला पैसे भेटतात. त्यांना नाही पैसे भेटतात, ऐका. नाही पैसे भेटतात म्हणजे योजना चालवण्यासाठी सर पैसा लागतो बरं का. 100%. मग तुम्हाला जर ग्रामपंचायत पण ऍडव्हान्स म्हणजे ग्रामपंचायत देखील तुम्हाला या संदर्भात पेमेंट देतेच आहे ना पाण्यासंदर्भात? हो देतेच आहे, पण सर हे बघा 60 ग्रामपंचायत पैकी ना दर महिन्याला फक्त 4-5 लोक पैसे भरतात, 4-5 ग्रामपंचायत फक्त. त्याच्यावर काहीच होत नाही सर. आणि सर बरं का आम्ही त्यांना बोलवलं होतं, ते समक्ष आम्हाला दिसलं. किती गावांचे कनेक्शन कट केले आहेत सर? ह्याच्याबाबत तुम्ही खरंच ऑफिसला बरं, मला तुम्ही फोनवर नाही बोलू शकत. बरं ठीक आहे, तुम्ही सांगितलंय, पण मग जे पेमेंट देताय तुम्ही त्यांचं कनेक्शन कापणं गरजेचं नव्हतं ना? नाही, कारण हे नाहीच आहे सर. पेमेंट देतात होता ना? कारण हे नाहीच आहे, कारण हे नाहीये किंवा ते पैसे भरत नाही म्हणून. आणि सर आमचे ते गोमासे साहेब आहेत वरिष्ठ. ऐका सर, अजून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला तुमच्यावरती गुन्हा देखील दाखल करू असं देखील तुम्ही त्यांना सांगितलं होतं, या संदर्भात काय? नाही असं नाही. किंवा आम्ही ना पाणी पुरवठा कर्मचारी प्रत्येक गावातले जे यांचंच नाही सर बरं का, जेवढे आमचे ऑनलाईन आहे ना, ऑनलाईन वॉल आहे, हे बघा सर, साधारण 8 ते 9 गावं आमचे मेन लाईनला जोडलेले आहेत बरं का. पण काय होतंय, रात्री अपरात्री हे काय करतात, आम्ही पाण्याची वाट बघतो चांदवडला, आमचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत, ओके. आणि हे काय करतात तुम्हाला सांगतो, असरखेडी झालं, शेलूमाथा झालं, हे रस्त्यावरचे गाव आहेत ना सर, वळून घेतात, टाक्या अक्षरशः फिरून घेतात. पुढच्या गावांना पाणी नाही 1.5 महिन्यापासून सर. अशी शोकांतिका आहे. मी ठीक आहे, ते जर पाणी जर स्वतः कॉक चालू करते ठीक आहे, मी त्याचं समर्थन अजिबात करत नाही. ते स्वतः त्याचं समर्थन मी करत नाही. परंतु त्यांनी जर पैसे देऊन देखील जर तुम्ही त्यांना पाणी देत नसाल, गावकरी जर पाण्याविना राहत असेल, पाण्याची गावात टंचाई असेल,
तर त्याच्याकडे त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आणि मी त्याचं समर्थन मुळीच करत नाही बरं का सरजी. पैशांचा प्रश्नच आहे सर. बाकी हे अगदी रेग्युलर मिळतात. ग्रामसेवक एकदम चांगले 40 सर आम्हाला चेक देतात नेहमी 40-45. पण ग्रामसेवकांशीच आमच्या वरिष्ठांचं बोलणं झालं होतं की बाबा तुमच्या गावाकडून वॉल फिरवण्यात येतोय, असं व्हायला नको. एकदा नाही दोनदा नाही सर, आम्हाला व्हिडिओ येत आहेत आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे. त्याच्यामुळे आमच्या साहेबांचा तो आहे आदेश आहे किंवा सध्याबद्ध करून घ्या त्यांचं. आपण देणार नाही असं नाही. आता मला सांगा, मग त्या गावकऱ्यांनी पाण्यासाठी कुठे जायचं आता त्यासाठीच त्यांना ग्रामसेवक आणि सरपंच स्वतः आज येणार आहेत असं माझं बोलणं झालं त्यांच्याशी. येत आहेत साहेब त्याच आमच्या वरिष्ठांना भेटेल. ओके, काय माहिती लागली पुन्हा तुम्हाला कॉल करतो सरजी मी. यस सर येस. आणि ही ऑडिओ आपली बातमीसाठी वापरणार सरजी मी. सर काय ना तुमचं? वैभव भांबर. ज्या पद्धतीने या खेलदरी गावामध्ये समस्या आहे, सेम त्याच पद्धतीची समस्या खेलदरी गावाशेजारी शिरूर गाव आहे, त्या देखील गावामध्ये सदरी समस्या आहे. शिरूरच नाही, चांदूर तालुक्यातील बऱ्यापैकी गावांना, ज्या गावातून ही पाईपलाईन गेलेली आहे, बऱ्यापैकी गावांना या समस्येला तोंड द्यावं लागतंय की त्यांना त्या पाईपलाईनवरून पाणी भेटत नाहीये. या ठिकाणी शिरूर गावातील सरपंच या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, तुमच्या गावातील काय परिस्थिती आहे? नमस्कार. आमच्या गावात पण गेल्या 20-25 दिवसापासून पाणी आलेले नाहीये. सेम कंडिशन आहे. सध्या नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाण्याची टंचाई तीव्र झालेली आहे आणि नागरिकांना पाण्यासाठी वन भटकावं लागतंय रानात. आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असेल ते गेल्या महिन्यापासून आम्हाला एकच उत्तर देत आहे की मनमाड सेक्शन तळेगावला पाणी गेलेलं नाहीये, आधी आम्हाला तिकडे पाणी पोहोचवायचंय. जर तुम्हाला एका गावाला पाणी पोहोचवायसाठी महिने लागते तर इतर गावांनी करायचं काय तोपर्यंत? हा प्रॉब्लेम त्यांनी लवकरात लवकर सॉल्व्ह केला पाहिजे. आणि जर समजा खराब पाणी पिऊन नागरिकांना त्रास होत असेल तर जर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असेल तर याला जबाबदार कोण, हा प्रश्न देखील आम्ही त्यांना विचारू शकतो. आणि त्यांनी आम्हाला हा पण पुरावा द्यावा की तुम्ही दररोज ओझर खेळ डॅमवरून पाणी किती उचलता आणि पाणी देता किती, पाणी तिकून घेता किती, पुढे सोडता किती आणि पाणी जातं कुठे, याची देखील माहिती. याचा कुठलाच ताळमेळ बसत नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे ते ओझर डॅम वरून दररोजचं 44 लाख लिटर पाणी उचलत आहे आणि आपल्याकडे जवळजवळ 60 गावं आणि आता 30 त्याला वाड्या वस्त्या जोडले गेलेले आहे. तर दररोज प्रत्येक गावाला 50,000 लिटर पाणी गेलं तरी ते 3 दिवस आड पाणी यायला पाहिजे गावात, त्या हिशोबानं. आणि सर्वात महत्त्वाचं, MGP या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जे प्रायव्हेट कनेक्शन दिले शेतीसाठी, व्यवसाय उद्योगांसाठी, ते तातडीने बंद केले पाहिजे या 4 महिन्यासाठी. कारण हे पाणी फक्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना आणलेली आहे जयचंद कासलीवाल साहेबांनी. ती फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच चालवावी, इतर खाजगी कनेक्शन बंद करावे, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जर आम्हाला यदा कदाचित पुढच्या 2-3 दिवसात पाणी नाही मिळालं तर आम्ही पूर्ण गाव हंडा मोर्चा सहित संबंधित कार्यालयावर जाणार आहेत. खेलदरी गावासोबतच शिरूर गावातील सरपंचांनी देखील पाणी जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आत्ता चालू आहे फेब्रुवारी महिना, मार्च, एप्रिल, मे आणि 15 जूनपर्यंत भयानक अशी पाण्याची टंचाई या ठिकाणी होत असते. आता उन्हाळा लागणार आहे पुढं. जर आत्ताची परिस्थिती असेल तर पुढं उन्हाळ्यामध्ये या नागरिकांनी काय करायचं, हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव भांबर, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.